गुड मॉर्निंग मित्रांनो, जय श्रीराम. सकाळ झालेली आहे. सकाळ म्हणलं तर 8:30 वाजलेत. माझी सकाळ आज लेट झालेली आहे कारण सेकंड सॅटरडे सुट्टी आहे आणि माझी बायको मला सकाळपासून 10 वेळेस उठवली आहे आणि मी उठलो आहे. चला, महाराज कपडे घेऊन रेडी झालेला आहे आणि तेवढ्यातच मला एक पैलवान भेटला. हे पहा, एक मिनिट. पैलवान, हां ये पैलवान. मग मी निघालो मंदिराकडे. मंदिराकडे जाता जाता तुमचं स्वागत करावं म्हटलं. त्यानंतर मंदिराची कमान दाखवलं. मग मंदिरामध्ये प्रवेश करत होतो. नंतर मला कळालं की अभिषेकासाठी भक्त वाट बघत बसलेले आहेत. मग म्हणलं चला अभिषेक करून घेऊया. नमस्ते रुद्रामनन्वे तुते शिवा नमः. नमस्ते अस्तु धनन्वे भाऊव्याते नमः. यातो शिवा शरण्याते रुद्रमंडे यातो शिवा तनुगोर्गा. अभिषेक केल्यानंतर साफसफाई करून ठेवलं होतं. लगेच हा भैया आला, म्हणते महाराज अभिषेक करायचा. म्हटलं महाराज आहे, नाराज कसं करायला पाहिजे, तर चला अभिषेक केला. मग हा झाला आपला आजचा शृंगार. आजचा शृंगार झाल्यानंतर मी निघालो लगेच आपल्या गणपती बाप्पाकडे. सत्य गणपती आहेत उजव्या सोंडाचे. मग यांचं दर्शन झाल्यानंतर लगेच हे 4 पिढी जुने असलेल्या महादेवांचं आपण दर्शन घेतलं. दर्शन घेऊन झाल्यानंतर नंदीचं दर्शन घेतलं. मग आपण गेलो खोकल्या देवाकडे, पोचीमाईकडे, यांचं पण दर्शन केलं आणि मग निघालो आपल्या घराकडे. सेकंड सॅटर्डे आहे, सुट्टी आहे म्हणून काही करमत नव्हतं. काय करावं असा विचार करत थोडंसं झोपलो होतो. तेवढ्यात आई येऊन मला म्हणाली, अरे आपल्या आंब्याच्या झाडाला तोर आलं. हां, हे कसं झालं? आणि झाड आहे एवढंसं, पाहू शकता तुम्ही. झाड एवढंच आहे आणि त्याला आला आंब्याला तोर. हे पाहू शकता तुम्ही, तोर. आणि हे पाहून तोर आमचं म्हणा झालं मोर मोर मोर. पाहता एक गोष्ट लक्षात आली. माझं तोर दाखवतो. हे बघा, माझी महालक्ष्मी. ही माझी महालक्ष्मी, माझी सुकन्या. मला जायचं होतं रेल्वे स्टेशनला, त्यामुळं म्हणलं धनूला धुवून घ्यावं. रेल्वे स्टेशनला जायचं कारण म्हणजे माझा मेवणा आला होता, त्याला परत सोडायला जायचं होतं. तर चला D4 चलो. तिथे गेल्यानंतर आम्हाला कळालं की ट्रेन A2ला नाही तर D4ला आहे. मग आम्ही निघालो D4कडे. मी चढलो ॲक्सिलरेटरवर. मग माझा मेवणा म्हणतो, कसं भाऊजी मेरे को तसा धक धक. मग म्हटलं चला तुम्हाला थोडंसं रेल्वे स्टेशन दाखवून घ्यावं. तसं तर तुम्ही पाहिलेलंच आहे. नंतर मी गेलो मेवण्याला ट्रेनमध्ये बसवायला. ट्रेनमध्ये त्याला बसवताना माझं दुःख अनावरण होत होतं. मग काय, मी त्याच्या खांद्यावर पडून रडत होतो. मग मला लक्षात आलं, अरे येतो साली नाही साला आहे. मग मी तिथून बाहेर पडलो आणि बाहेर पडताच माझी नजर इकडे गेली आणि मग मनात विचार आला, सारे जहाँ से अच्छा हिंदू सीता हमारा. त्यानंतर हनुमानजीसाठी सेंदूर घेऊन घराकडे निघालो. मी निघालो होतो परत मंदिरला. तेवढ्यात आईचा आवाज आला, चाय केलाय, चाय पिऊन जाईनच का? तर मग चाय पिऊन जाऊ आणि मामीसाठी पण घेऊन जाऊ. चला. शनिवार म्हणल्यावर भजन तर होणारच. गरीब गया है तान्या बाळाच्या हसऱ्या डोळ्यात जो नाचे रंगून संतांच्या मेळ्यात जो. 1-2 भजन म्हणून झाल्यानंतर आम्ही चालू केली हनुमान चालीसा. तर आजच्यासाठी एवढंच. तर भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तब तक के लिए जय श्रीराम.